Hello, this is our new video in continuation with the last video in which we talked about the slope of a straight line, how to find the slope and what are the different aspects of slope, what are the different formula to find out the slopes. So you can, as a revision, you can find out the slope when angle of inclination is given. The slope is tan theta in that case. When 2 points of the line are given, then the slope is obtained by the formula y2 minus y1 upon x2 minus x1. And if the equation of straight line is given as ax plus by plus c equal to 0, then the slope is given by minus a by b. Now let us use this concept of slopes to find out the angle between two straight lines. So here you can see two lines intersecting. The lines are L1 and L2. So when the lines intersect at a point, you will see that there are four angles that are formed. जो अँगल थीटा मी मार्क केलाय तो अक्यूट अँगल आहे आणि असाच ऑपोजिट अँगल सुद्धा थीटाच आहे आणि शिवाय दोन अँगल्स आहेत ते ऑब्ट्यूज अँगल आहेत. तर अँगल जेव्हा काढायला सांगितला जातो तेव्हा आपल्याला अक्यूट अँगल असतो तो काढायचा असतो. त्यातला मोठा अँगल काढायचा नाही आहे, सगळ्यात छोटा अँगल आपल्याला काढायचा आहे. तर हे जे दोन लाईन्स आहेत त्याच्यामधला अँगल सपोज थीटा आहे आणि त्यांचे स्लोप्स M1 आणि M2 आहेत. तर तो अँगल काढण्याचा फॉर्म्युला असा आहे, tan theta is equal to modulus of M1 minus M2 divided by 1 plus M1 M2. So remember this formula very well. आणि टॅन थीटा मिळाल्यानंतर त्यावरून आपल्याला थीटा काढायचा आहे. तर पुढच्या एक्झाम्पल्सवरनं क्लिअर होईल. पेअर ऑफ लाईन्स, राईट, पेअर ऑफ लाईन्स. ओके, म्हणजे दोन लाईन्स दिलेल्या असतील आणि त्यातून आपल्याला अँगल थीटा काढायचा आहे. तर पहिली लाईन आहे 2x प्लस 5y इक्वल टू 8 आणि 5x मायनस 2y इक्वल टू 1. तर हे लाईन जे आहेत ते ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे जे स्लोप्स असतील त्याचा फॉर्म्युला M1 मायनस a बाय b असा वापरायचा आहे. तर पहिल्या लाईनचा स्लोप M1 घेऊया मायनस 2/5, ऑलराईट. आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे मायनस ऑफ 5 अपॉन मायनस 2 म्हणजे मायनस a बाय b अँड दॅट गिव्ज यू 5/2. आता इथे 2/5 आणि 5/2वरने ह्यातून आपल्याला एक अंदाज येतो की M1 आणि M2 हे परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप्स असू शकतात. तर M1 M2 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलं आहे बघा आणि ते प्रॉडक्ट येतो -1. तर ज्यावेळी M1 M2 -1 असतो त्यावेळी त्या लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, राईट. त्याला शब्द आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर. शिवाय परपेंडिक्युलरसाठी मी कुठला सिम्बॉल वापरला तेही पहा. देअरफॉर द लाईन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. सो इन दॅट केस द अँगल थीटा इज इक्वल टू 90 डिग्रीज. पुढचं इक्वेशन बघा, x मायनस 5y मायनस 1 इक्वल टू 0 आणि 5x प्लस 5 इक्वल टू 0. तर पहिल्या लाईनचा स्लोप आहे M1. हे जे लाईन्सचे स्लोप्स आहेत त्यांना पण M1 आणि M2 असे नावं देणार आहोत. इथे क्रम महत्त्वाचा नाही आहे, कुठलंही M1 असू शकतो आणि कुठलाही M2 असू शकतो, कारण फायनली फॉर्म्युलामध्ये मॉड्युलस घेतला जातो. तर M1 इज इक्वल टू 1/5. आता हा कसा आला, मायनस a बाय b फॉर्म्युला वापरून आलेला आहे, मायनस ऑफ 1 अपॉन मायनस 5. पहिल्या इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू 1 आणि बीची व्हॅल्यू -5 आहे. लक्षात आहे का? एक्सचा कोइफिशियंट a आणि वायचा कोइफिशियंट b आणि स्लोपचा फॉर्म्युला मायनस a बाय b. सो M1 इज 1/5 and M2 is -5/1. So you can see here that M1 into M2 is equal to -1 and therefore the angle between them is 90 degrees because the lines are mutually perpendicular. तर इथे बघा, इथे तो टॅन थीटाचा जो मगाचा फॉर्म्युला होता तो वापरायची वेळ आपल्यावर अजून काही आलेली नाही. ही छोटी छोटी गणितं आहेत आणि ही अशी गणितं एक्झाममध्ये येऊ शकतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये. एक एक्झाम तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे, तर तुम्हाला याचा अंदाज आहे की पेपर कसा असेल. तर ही छोटी छोटी गणितं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. आता पुढचं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 3. y इज इक्वल टू 3x प्लस 2 आणि 2x मायनस y इज इक्वल टू 6. आता इथे m इज इक्वल टू 3. m इक्वल टू 3 आता इथे दोन पद्धतीने काढता येतो. एक तर त्याला y इक्वल टू mx प्लस c शी कम्पेअर करायचं म्हणजे m इक्वल टू 3 येतो, किंवा मग ते इक्वेशन y त्या YRHSला घेऊन 3x मायनस y प्लस 2 इक्वल टू 0 करता येईल आणि मग मायनस a बाय b करून सुद्धा स्लोप 3च येतो. आणि दुसऱ्या लाईनचं स्लोप M2 इक्वल टू 2. आता इथे 3 आणि 2मध्ये तसं काही रिलेशन दिसत नाही आहे, दोन्ही इक्वली दिसत नाही आहेत आपल्याला
आणि त्यांचा गुणाकार -1 येतानाही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आपण आता इथे फॉर्म्युला यूज करणार आहे. फॉर्म्युला पाठ करून ठेवा. आता इथे M1 M2 सबस्टिट्यूट करायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू 1/7 येते. सो यू विल सी tan θ इज इक्वल टू 1/7 आणि आपल्याला अँगल काढायचा आहे. tan θ नव्हता काढायला सांगितला नाही का. मग θ कसा करायचा, तो tan उजवीकडे घेतल्यानंतर त्याचा tan इन्व्हर्स होतो. सो θ इज इक्वल टू tan इन्व्हर्स 1/7. So the angle between these two lines is tan inverse 1/7. Look at the next line. 2x minus 9y equal to 5 and 2x minus 9y equal to 1. पहिल्याचा स्लोप 2/9, दुसऱ्याचाही 2/9. M1 equal to M2. Lines are parallel and therefore since the lines do not intersect, parallel lines do not intersect. So angle between them will be 0. The next equations, example number 5. इथे सुद्धा M1 M2 सेम आहे. सो अँगल इक्वल टू 0. ते व्हेरीफाय करा. ही सगळी गणितं जी आहे ती वहीमध्ये लिहायची आहेत. ते पुन्हा सांगायला नको आहे आता मला, कारण मी ग्रुपवर पण टाकलेलं आहे की इथून पुढे आपल्याला बरेच मेसेजेस येत राहणार आहेत. कोण नोट्स पाठवेल, कुठला टीचर यूट्यूब पाठवेल, व्हिडिओ लिंक कुठला टीचर, अटेंडन्स पाठवेल, मग असाइनमेंट्स येतील, मग प्रॅक्टिकल्स येतील, त्याचे लिंक्स असतील. तर हे सगळ्यातनं जर आपल्याला बायपास करायचं असेल तर आपल्या नोट्स काढायला सुरुवात करा. प्रत्येक व्हिडिओ आणि PDF पाठवल्यानंतर त्याचे नोट्स लिहून ठेवा. म्हणजे पुन्हा मॅथ्सची लिंक तरी किमान त्या ग्रुपवर तुम्हाला शोधायला नको. एक्झाम्पल नंबर 6 बघा. तर पहिल्या लाईनचा स्लोप 5, दुसऱ्याचा -1/2. फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आणि तो निगेटिव्ह येईल ॲक्च्युली, पण मॉड्युलस असल्यामुळे तो प्लस करून 11/3 आपण केलेला आहे. सो tan θ इज 11/3. पण इथे थांबायचं नाही आहे आपल्याला, कारण आपल्याला tan θ नव्हता विचारला, आपल्याला θ विचारला होता. मग θ कसा काढायचा, तर tan त्या बाजूला न्यायचा आहे. सो θ विल बी tan इन्व्हर्स ऑफ 11/3. ऑलराईट, टर्म दिली आहे. तर -4/2 एक्सच्या कोइफिशियंटला वायच्या कोइफिशियंटने डिवाईड करायचं आहे. -a/b. इक्वेशन कुठल्याही फॉर्ममध्ये असू दे, आपण फॉर्म्युला वापरताना कुठे मिस्टेक करायची नाही आहे. सो M1 इज इक्वल टू 2. पुढच्या इक्वेशनमध्ये M2, दुसरा स्लोप M2 विच इज इक्वल टू -1/2 अँड यू विल सी दॅट M1 M2 इज -1. सो अँगल बिटवीन दॅम इज इक्वल टू 90 डिग्रीज. हे तुम्हाला मला वाटतं की समजलं असेल. पहिल्या लाईनचा स्लोप आहे त्याला आपण M1 असं डिनोट करायचं आहे आणि दुसऱ्या लाईनच्या स्लोपला M2 असं डिनोट करायचं आहे. ओके, ऑन बोथ द ॲक्सेस बाय अ लाईन. तर लाईन जी आहे ती दोन्ही ॲक्सेसवर इंटरसेप्ट तयार करते आणि ते इंटरसेप्ट्स किंवा त्यांची लेंथ कशी काढायची हे आपण पाहणार आहोत. तर इथे मी एक्स आणि वाय ॲक्सेस काढलेला आहेत. AB लाईन ड्रॉ केलेली आहे. आता पॉईंट A जो आहे एक्स ॲक्सिसवर बघा, त्याचा डिस्टन्स ओरिजिनपासून स्मॉल a आहे आणि त्याला एक्स इंटरसेप्ट म्हणायचं आहे. म्हणजे लाईन जी आहे ती एक्स इंटरसेप्टचा जेवढा तुकडा कट करणार आहे तो एक्स इंटरसेप्ट होतो आणि वाय ॲक्सिसचा जो पीस कट होतो तो B दिसतो याच्यामध्ये आपल्याला, तर तो त्याला म्हणायचं आहे वाय इंटरसेप्ट. ऑलराईट, एक्स इंटरसेप्ट हा एक्स ॲक्सिसवर असतो, वाय इंटरसेप्ट हा वाय ॲक्सिसवर असतो. OA जर A असेल तर कॅपिटल Aचे कोऑर्डिनेट्स A0 असणार आहेत आणि तसंच पॉईंट Bचे कोऑर्डिनेट्स 0B असणार आहेत. ओके, तर आता आपली गणितं कशी असतील, तर आपल्याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल आणि दोन्ही एक्स आणि वाय इंटरसेप्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर अतिशय सोपी मेथड आहे ही. गणितंसुद्धा एक्झाममध्ये येणार आहेत, 100% येणार आहेत असंच मी म्हणेन. इक्वेशन दिलेलं असेल आणि एक्स आणि वाय इंटरसेप्टच्या व्हॅल्यूज आपल्याला सांगायच्या आहेत. अतिशय छोटी छोटी गणितं आहेत आणि म्हणून एकेका मार्कांसाठी विचारायला टीचरलासुद्धा अतिशय सोयीचं आहे. तर काय करायचं, खाली मी नोट दिली आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की कसं फाइंड आउट करायचं आहे. एक्स इंटरसेप्टची व्हॅल्यू काढण्यासाठी वायची व्हॅल्यू 0 टाका इक्वेशनमध्ये, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल आणि वाय इंटरसेप्ट काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 0 टाका. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. तर एक्झाम्पल बघूया. 1-2 गणितं बघितलं की आपल्याला कळेल कसं करायचं आहे. इक्वल टू 0 टाकायचं आहे आणि वायची व्हॅल्यू म्हणजे वाय इंटरसेप्ट काढण्यासाठी एक्स इक्वल टू 0 टाकायचा. म्हणजे किती आलं बघा, वाय आला -15. सो एक्स इंटरसेप्ट इज 9 अँड वाय इंटरसेप्ट इज -15. एक्स आणि वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसेही असू शकतात.
दिस डिपेंड्स की लाईन कुठे आहे. मगाच्या डायग्राममध्ये लाईन मी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ड्रॉ केली होती. आता या केसमध्ये लाईन जी आहे ती फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि वायची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. राईट? ओके. पुढचं सम बघा. 2x + 5y = 1. वेन यू पुट y = 0, एक्सची व्हॅल्यू येते 1/2 आणि जेव्हा x = 0 टाकता तेव्हा वायची व्हॅल्यू येते 1/5. तर दोन्ही एक्स आणि वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे लाईन जी आहे ती पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, जशी आपण मगाशी फिगरमध्ये पाहिली. पुढचं सम आहे y = 6x + 5. तर एक्सची व्हॅल्यू -5/6 आली आणि वायची व्हॅल्यू 5 आलेली आहे. आता ही लाईन कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे जरा विचार करा आणि मग थिंक अबाउट इट. ओके. इक्वेशन्समध्ये गंमत कशी आहे बघा. ax + by हा पार्ट दोन्ही इक्वेशनमध्ये सेम आहे आणि फक्त c ची व्हॅल्यू बदलणार आहे, c1 आणि c2. आता हे कशामुळे होतं, तर लाईन्स पॅरलल आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्लोप्स इक्वल आहेत. स्लोप इक्वल आहे म्हणजे दोन्ही इक्वेशन्समध्ये a आणि b सेम असायला पाहिजे, तरच -a/b दोन्हीमध्ये सेम असणार आहे. कळलं? त्यामुळे इक्वेशन्स नेहमी या फॉर्ममध्ये आधी आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. ax + by दोन्हीमध्ये ax + by सेम आणि बदल फक्त c1 c2मध्ये असायला पाहिजे. तर फॉर्म्युला असा आहे, द परपेंडिक्युलर डिस्टन्स d बिटवीन देम इज d = mod of c1 - c2 डिवायडेड बाय a² √a² + b². मॉड कशासाठी, तर डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह यायला पाहिजे. चुकून निगेटिव्ह आलं तरी तो आपण पॉझिटिव्ह करून लिहायचा आहे. ओके. सम बघा. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. तर पहिलं आहे x + 4y - 3 = 0 आणि दुसरं इक्वेशन आहे x + 4y + 2 = 0. तर दोन्ही इक्वेशनमध्ये x + 4y सेम दिसला का आपल्याला, तो दिसायलाच पाहिजे. ओके. आणि नसेल तर काय करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय लागतं, a, b, c1 आणि c2 या 4 व्हॅल्यूज लागतात. तर पहिल्यांदा a आणि b लिहून घेऊया. a म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, b म्हणजे वायचा कोइफिशियंट. तो कुठल्याही इक्वेशनमधून आपण घेऊ शकतो कारण तो सेमच असणार आहे. c1 म्हणजे पहिल्या इक्वेशनमधला c हा -3 आणि c2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशनमधला c म्हणजे तो 2 असणार आहे. तर ती व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे आणि तुमच्या लक्षात येईल की ते -5/√17 येत आहे, पण मॉड्युलस असल्यामुळे आपण त्याला प्लस करून लिहिणार आहे 5/√17. ते डेसिमलमध्ये लिहायला जाऊ नका, फ्रॅक्शनमध्येच राहू दे. नेक्स्ट सम x - 7y = 4 आणि x - 7y + 11 = 0. तर पहिली स्टेप काय आहे की यू हॅव टू रिराईट द इक्वेशन्स. ते इक्वेशन्स कसे रिराईट करायचे, तर c जो कॉन्स्टंट असतो ना दोन्ही इक्वेशनमधला, तो LHSमध्ये आधी ट्रान्सफर आपल्याला करून घ्यायचा आहे. असं नाही चालणार की एका इक्वेशनमध्ये c डावीकडे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये c हा उजवीकडे, असं चालणार नाही आहे. त्यामुळे आपण काय करणार, इक्वेशन रिराईट करणार आहे. x - 7y - 4 = 0 आणि x - 7y + 11 = 0. दुसऱ्या इक्वेशनमध्ये काही फरक पडत नाही आहे. पहिल्या इक्वेशनमधला उजवीकडचा 4 मात्र आपण डावीकडे ट्रान्सफर केलेला आहे ॲज -4. आता दोन्ही इक्वेशन्समध्ये बघा, x - 7y x - 7y समान दिसला का, दिसायलाच पाहिजे. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -7 आणि c1 -4, c2 11 ह्या व्हॅल्यूज आपण d मध्ये टाकायच्या आहेत फॉर्म्युलामध्ये. अँड यू विल सी दॅट इट इज 15/√50. √50 म्हणजे 5√2. सो अल्टिमेटली युअर आन्सर इज 3/√2. Look at the next equation. x + 2y = 5 and 2x + 4y = 1. तर पहिल्यांदा हे ऑब्झर्व करा की एक्स आणि वायचे कोइफिशियंट्स काही सेम दिसत नाही आहेत, पण स्लोप सेम आहेत का हो. तर पहिल्याचा स्लोप आहे -1/2 आणि दुसऱ्याचा स्लोप आहे -1/2, म्हणजे स्लोप सेम आहेत. याचा अर्थ लाईन्स पॅरलल आहेत. तरीसुद्धा गडबड काय आहे इथे की एक्स आणि वायचे कोइफिशियंट्स काही सेम दिसत नाही आहेत. तर मी हे जे इन्सिस्ट करते आहे ना, सेम पाहिजेत, तर ते कशासाठी, तर ए आणि बी
जेव्हा आपण फॉर्म्युलामध्ये वापरतो, तर ए पहिल्यामधला घ्यायचा का दुसऱ्या इक्वेशनमधला घ्यायचा असं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून मी इन्सिस्ट करते की दोन्ही इक्वेशनमधला ए आणि बीचा भाग जो आहे तो सेमच दिसायला पाहिजे. ते इक्वेशन रिराईट करूया. ते कसं रिराईट करायचं? तर पहिलं इक्वेशन जे आहे ते त्याला 2 ने मल्टिप्लाय करून टाका सरळ. तर 2x + 4y आणि उजवीकडचा 5 चा जो 10 होतो त्यालाही डावीकडे ट्रान्सफर करून घेऊया. -10 = 0. दुसरं इक्वेशन आहे तसंच राहणार आहे. पहिलं इक्वेशन मात्र 2 ने मल्टिप्लाय करून आपण घेतलेलं आहे. आणि शिवाय दोन्ही इक्वेशनमधले सी जे आहेत ते डावीकडे ट्रान्सफर केलेले आहेत. आता बघा 2x + 4yचा भाग सेम झाला. सो A is 2, B is 4, C1 is -10, C2 is -1. So substitute in D and the answer will be 9/√20. Look at the next sum. 2y = 3x - 2 आणि पुढचं आहे 6x - 4y + 1 = 0. So you have to rewrite the equations. पहिलं इक्वेशन 2 ने मल्टिप्लाय करा. You will get 6x - 4y - 4 = 0. कळलं काय काय केलं? सगळं एकीकडे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं कारण 6x - 4y आपला मॅच व्हायला पाहिजे. आणि असं केल्यानंतर ए, बी, C1, C2 फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यातून आपल्याला डिस्टन्स D काढायचा आहे. तर हे काय केलं आपण? हे जे 2 पॅरलल लाईन्स आहेत त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण काढलेलं आहे. ऑल राईट. सो विथ दिस वी आर अबाउट टू एंड दिस व्हिडिओ. इथे आपण आज काय काय शिकलो? इंटरसेप्ट्स कसे काढायचे, एक्स इंटरसेप्ट काढण्यासाठी y0 करायचा, y इंटरसेप्ट काढण्यासाठी x0 करायचा. फॉर्म्युला लक्षात ठेवा त्याचा. आणि दुसरा कन्सेप्ट आपण शिकलो की पॅरलल लाईन्सच्या मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. ऑल राईट. सो वी विल कंटिन्यू with more and more new topics in our next videos. Thank you for watching. Bye.